प्रश्न 1. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? पर्याय ए. नाम. जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन करून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. बी. नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापन केली. सी. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले. डी. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. उत्तर पर्याय 3. ए, बी आणि डी. फक्त. विश्लेषण. प्रार्थना समाज याची स्थापना 31 मार्च 1867 रोजी मुंबईत झाली. आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग आणि वामन आबाजी मोडक हे मुख्य संस्थापक होते. नंतर न्या. रानडे, नाम. जोशी आणि विरा. शिंदे यांसारख्या समाजसुधारकांनी याच्या माध्यमातून मोठे कार्य केले. विधान ए बरोबर आहे. नाम. जोशी हे प्रार्थना समाजाचे सदस्य होते आणि त्यांनी 1911 मध्ये सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. विधान बी बरोबर आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये ही संस्था स्थापन केली. त्यांना प्रार्थना समाजाच्या विचारांचा मोठा पाठिंबा होता. विधान डी बरोबर आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थना समाजाच्या प्रेरणेनेच 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. विधान सी चुकीचे आहे. प्रार्थना समाजाने पंढरपूर येथे अनाथाश्रम आणि बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले होते, नाशिक येथे नाही. प्रश्न 2. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्याशी संबंधित लिखाणाबाबत __ यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. पर्याय 1. लोकमान्य टिळक. 2. अच्युतराव कोल्हटकर. 3. शिवरामपंत परांजपे. 4. पृथ्वीगीर हरिगीर. उत्तर पर्याय 1. लोकमान्य टिळक. विश्लेषण. 1908 मध्ये खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी मुझफ्फरपूरचा मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्डवर बॉम्ब टाकला होता. या घटनेचे समर्थन करणारे लेख लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी वृत्तपत्रात लिहिले. उदा. देशाचे दुर्दैव. यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा सेडिशन खटला चालवण्यात आला आणि त्यांना 6 वर्षांची मंडालेच्या कारावासात शिक्षेसाठी पाठवण्यात आले. प्रश्न 3 ते 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? पर्याय 1. सर ह्यूम. 2. दादाभाई नौरोजी. 3. बद्रुद्दीन तय्यबजी. 4. सर विल्यम वेडरबर्न. उत्तर पर्याय 3. बद्रुद्दीन तय्यबजी. विश्लेषण. काँग्रेसचे हे तिसरे अधिवेशन होते. बद्रुद्दीन तय्यबजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष ठरले. त्यांनी या अधिवेशनात काँग्रेसमध्ये सामील व्हा असे आवाहन मुस्लिमांना केले होते. प्रश्न 4. अचूक जोड्या लावा. कायदे आणि त्यांची तरतूद. स्तंभ अ. कायदे. ए. भारतीय सुशासनाचा कायदा 1858. बी. भारतीय परिषद कौन्सिल कायदा 1909. सी. भारत सरकारचा कायदा 1919. डी. भारत सरकारचा कायदा 1935. स्तंभ ब. तरतुदी. आय. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. आय. उई. मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया. उई प्रांतात द्विदल शासन पद्धती. डायरकी. व्ही. भारत मंत्रिपदाची निर्मिती. व्ही. केंद्रात द्विदल शासन पद्धती. उत्तर पर्याय 3. विश्लेषण. 1858चा कायदा. 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपून सत्ता राणीकडे गेली. यावेळी भारत मंत्री सेक्रेटरी ऑफ स्टेट हे नवीन पद निर्माण झाले. 1909चा कायदा मॉर्ले मिंटो. यात पहिल्यांदाच मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. सांप्रदायिक प्रतिनिधित्वाची सुरुवात. 1919चा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड याने प्रांतांमध्ये प्रॉव्हिन्सेस द्विदल शासन पद्धती सुरू केली. 1935चा कायदा याने प्रांतातील द्विदल पद्धती रद्द करून ती केंद्रात सेंट्रल लेव्हल लागू केली. प्रश्न 5. जोड्या जुळवा. विद्रोह, उठाव आणि संबंधित ठिकाण. स्तंभ अ. उठाव. ए. मोपल्यांचे बंड. बी. कोलांचा उठाव. सी. संथाळांचा उठाव. डी. भिल्लांचा उठाव. स्तंभ ब. ठिकाण. आय. खानदेश महाराष्ट्र. आय. केरळ. आय. बिहार. व्ही. बंगाल. उत्तर. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. ए. मोपल्यांचे बंड -आय केरळ. बी. कोलांचा उठाव -आय बिहार, छोटा नागपूर परिसर. सी. संथाळांचा उठाव व्ही. बंगाल आणि झारखंडचा काही भाग. डी. भिल्लांचा उठाव -आय खानदेश महाराष्ट्र. त्यानुसार दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय 1 आहे. उत्तराचे विश्लेषण. मोपल्यांचे बंड. मोपला रिबेलियन. हे बंड केरळमधील मलबार किनारपट्टीवर 1921 मध्ये झाले होते. हे प्रामुख्याने मुस्लिम कुळांनी मोपल्यांनी हिंदू जमीनदार आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध केलेले बंड होते. 2. कोलांचा उठाव. कोल अपरायझिंग. कोळ जमातीचा हा उठाव 1831 ते 32च्या सुमारास बिहारमधील छोटा नागपूरच्या पठारी भागात झाला होता. ब्रिटिशांच्या विस्तारवादी धोरणांमुळे त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या गेल्याने हा उठाव झाला होता. 3. संथाळांचा उठाव. संथल रिबेलियन.
हा उठाव 1855 ते 56 मध्ये बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये, सध्याचे झारखंड आणि पश्चिम बंगाल झाला होता. सिधू आणि कान्हू या दोन भावांच्या नेतृत्वाखाली संथाळांनी जमीनदार, सावकार आणि ब्रिटिशांच्या जाचाविरुद्ध शस्त्रे उचलली होती. 4. भिल्लांचा उठाव. भिल अपरायझिंग. महाराष्ट्रातील खान्देश भागात 1818 मध्ये ब्रिटिशांनी ताबा मिळवल्यानंतर भिल्लांनी त्यांच्याविरुद्ध मोठा उठाव केला होता. सेवाराम, कजरसिंग यांसारख्या नेत्यांनी या उठावाचे नेतृत्व केले होते. प्रश्न 6 ते 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? पर्याय ए. उपक्रमशीलता व सहकार्य. बी. संघटना व शिस्त. सी. मळेवाल्यात पडलेली फूट. डी. हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य. उत्तर पर्याय 2. फक्त ए, बी आणि डी. विश्लेषण. पार्श्वभूमी. 1859 ते 60 मध्ये बंगालमध्ये नीळ उठाव, इंडिगो रिव्होल्ट झाला. युरोपीय मळेवाले भारतीय शेतकऱ्यांना अत्यंत कमी मोबदल्यात नीळ पिकवण्यास भाग पाडत असत. यशस्वी होण्याची कारणे. संघटना व शिस्त. शेतकऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निळीची लागवड करण्यास नकार दिला आणि सामाजिक बहिष्कार टाकला. हिंदू मुस्लिम ऐक्य. या उठावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील शेतकरी खांद्याला खांदा लावून लढले. सहकार्य. स्थानिक नेते आणि जमीनदारांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. विधान सी चुकीचे आहे. मळेवाल्यांमध्ये कोणतीही फूट पडली नव्हती. उलट शेतकरी एकवटल्यामुळे मळेवाल्यांना माघार घ्यावी लागली. प्रश्न 7. जोड्या लावा. वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक. संबंधित व्यक्ती. स्तंभ अ. व्यक्ती. ए. मुकुंदराव पाटील. बी. व्ही. आर. कोठारी. सी. भगवंत पाळेकर. डी. श्रीपतराव शिंदे. स्तंभ ब. वृत्तपत्र. आय. विजयी मराठा. आई जागृती. ई. जागरूक. आय. व्ही. दीनमित्र. उत्तर पर्याय 1. ए. आय. व्ही. बी. मनस आई. सी. आई. ए. डी. मनस आई. विश्लेषण. मुकुंदराव पाटील दीनमित्र त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातून हे पत्र चालवले. सत्यशोधक समाजाच्या विचारांच्या प्रसारासाठी हे महत्त्वाचे साधन होते. व्ही. आर. कोठारी जागरूक. कोल्हापुरातून त्यांनी हे वृत्तपत्र प्रसिद्ध केले. भगवंत पाळेकर वजा जागृती हे बडोद्यातून प्रकाशित होणारे पत्र होते. श्रीपतराव शिंदे विजयी मराठा. 1919 मध्ये त्यांनी पुणे येथून हे पत्र सुरू केले, ज्याने बहुजन समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. प्रश्न 8. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय ए. सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा कायदा केला. बी. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. सी. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. डी. कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. उत्तर पर्याय 4. ए, बी, सी आणि डी. विश्लेषण. विधान ए बरोबर. महाराजांनी 1917 मध्ये कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा क्रांतिकारी कायदा केला. विधान बी बरोबर. त्यांनी संगीत, मल्लविद्या, कुस्ती आणि चित्रकला यांसारख्या अनेक कलांना राजाश्रय दिला. विधान सी बरोबर. त्यांनी 1917 मध्ये विधवा विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला. विधान डी बरोबर. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी कोल्हापुरात शाहूपुरी गुळाची बाजारपेठ व पेठ वसवली. प्रश्न 9. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक AITUC या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले नाही? पर्याय ए, बी, टी. रणदिवे, सरोजिनी नायडू, CCR दास और डी. जवाहरलाल नेहरू. उत्तर पर्याय 3. बी आणि डी. विश्लेषण. आयटक AITUC ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 1920 मध्ये झाली. लाला लजपतराय हे पहिले अध्यक्ष होते. अध्यक्षपद भूषविलेले नेते CR दास, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि BT रणदिवे या सर्वांनी विविध कालखंडात या संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आहे. महत्त्वाची टीप. दिलेल्या पर्यायांमध्ये थोडी संदिग्धता असू शकते, कारण जवाहरलाल नेहरू 1929 आणि CR दास 1923 यांनी अध्यक्षपद भूषवले होते. मात्र सरोजिनी नायडू यांनी आयटकचे अध्यक्षपद भूषवल्याची नोंद नाही. प्रश्न 10. अंडरस्कोर या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. उत्तर पर्याय 4. चार्ल्स फॉर्जेट. विश्लेषण. 1857च्या उठावादरम्यान चार्ल्स फॉर्जेट हा मुंबईचा पोलीस कमिशनर होता. त्याने अत्यंत क्रूरपणे मुंबईतील उठावाचे प्रयत्न दडपून टाकले. उठावकर्त्यांना जरब बसवण्यासाठी त्याने मुंबईत वधस्तंभ गॅलोज उभारले होते. प्रश्न 11. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे कॅचमेंट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? पर्याय ए. भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. बी. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण इरोजन थांबवणे. सी. गुंतवणूक कमी, उत्पादन खर्चात वाढ करणे. उत्तर पर्याय 2. ए आणि बी.
विश्लेषण. उद्देश ए बरोबर. उपलब्ध जमिनीचा योग्य वापर करून शेतीचे उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्देश असतो. उद्देश बी बरोबर. जमिनीची धूप थांबवणे आणि पाणी जिरवणे वॉटर हार्वेस्टिंग हे मृद व जलसंधारणाचे प्रमुख कार्य आहे. विधान सी चुकीचे. कोणत्याही विकास कार्यक्रमाचा उद्देश उत्पादन खर्च वाढवणे हा नसून तो कमी करणे असतो. प्रश्न 12. खालील विधानांचा विचार करा. महाराष्ट्रातील पर्वतप्रवरा व नद्या. ए. रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात. बी. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे वेगळे झाले आहे. सी. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे वेगळे झाले आहे. डी. गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्याला वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. उत्तर पर्याय 4. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. विश्लेषण. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल पाहता या डोंगर रांगा जलविभाजकाचे वॉटर डिवाइड काम करतात. सातपुडा रांग नर्मदा आणि तापी नद्यांना वेगळे करते. सातमाळा अजिंठा तापी आणि गोदावरी नद्यांना वेगळे करते. हरिश्चंद्र बालाघाट गोदावरी आणि भीमा नद्यांना वेगळे करते. शंभू महादेव भीमा आणि कृष्णा नद्यांना वेगळे करते. ही रांग रायरेश्वरपासून सुरू होते. प्रश्न 13. खालीलपैकी कोणते विधान ने चुकीचे ची आहेत? विधाने. ए. कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे. बी. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागलेले आहे. सी. उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. डी. महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत. पर्यायी उत्तरे. 1 फक्त बी, 2 फक्त ए आणि बी, 3 ए, सी आणि डी, 4 ए, बी आणि डी. उत्तर पर्याय 3 ए, सी आणि डी. विश्लेषण. विधान ए चुकीचे आहे. कामठी कोळसा क्षेत्र हे कन्हान नदीच्या खोऱ्यात नागपूर जिल्हा आहे, आंब नदीच्या नाही. विधान बी बरोबर आहे. वर्धा नदीच्या खोऱ्यातील कोळसा क्षेत्र प्रामुख्याने चंद्रपूर, बल्लारपूर, घुग्गुस आणि यवतमाळ वणी जिल्ह्यांत पसरलेले आहे. विधान सी चुकीचे आहे. उमरेड कोळसा क्षेत्र हे आंब नदीच्या खोऱ्यात आहे. विधान डी चुकीचे आहे. अप्सरा अणुभट्टी ही ब्रिटनच्या सहकार्याने आणि सायरस अणुभट्टी ही कॅनडाच्या सहकार्याने उभारण्यात आली होती. प्रश्नात हे देश उलट दिले आहेत. प्रश्न 14. खालील विधाने पहा. विधाने. ए. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. बी. फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले. सी. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते. पर्यायी उत्तरे. 1. विधान ए आणि बी बरोबर आहेत. 2. विधान ए आणि सी बरोबर आहेत. 3. विधान बी आणि सी बरोबर आहेत. 4. विधान ए, बी आणि सी बरोबर आहेत. उत्तर पर्याय 2. विधान ए आणि सी बरोबर आहेत. विश्लेषण. विधान ए बरोबर आहे. नाशिक जिल्ह्यातील लखमापूर ता सटाणा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब संशोधन केंद्र कार्यरत आहे. विधान बी चुकीचे आहे. फुले यशोदा हे गव्हाचे वाण नसून ते ज्वारीचे सॉर्घुम वाण आहे. हे वाण रब्बी हंगामासाठी ओळखले जाते. विधान सी बरोबर आहे. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे मुख्यालय किंवा समन्वय कार्यालय मुंबई येथे होते, जे नंतर राहुरी, अहमदनगर येथे हलवण्यात आले. प्रश्न 15. खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? विधाने. ए. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. बी. राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. सी. नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात, तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. डी. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. पर्यायी उत्तरे. 1 फक्त ए, 2 ए आणि बी, 3 बी आणि सी, 4 ए, सी आणि डी. उत्तर पर्याय 4 ए, सी आणि डी. विश्लेषण. विधान ए बरोबर आहे. मान्सूनच्या सुरुवातीला अरबी समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात कारण जमिनीवर कमी दाबाचा लो प्रेशर पट्टा तयार झालेला असतो. विधान सी बरोबर आहे. सह्याद्री ओलांडल्यावर वारे खाली उतरतात, त्यांचे तापमान वाढते आणि पर्यायाने बाष्प धरून ठेवण्याची क्षमता वेपर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. यामुळेच तिथे पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. विधान डी बरोबर आहे. विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या शाखांमुळे पश्चिमेपेक्षा पूर्वेकडे उदा. गडचिरोली, गोंदिया पावसाचे प्रमाण जास्त असते. विधान बी चुकीचे आहे. उलट पक्षी, वनस्पतींचे वितरण हे पर्जन्यावर अवलंबून असते. प्रश्न 16.
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? विधाने ए. वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. बी. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे. सी. मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे. पर्यायी उत्तरे: 1 फक्त विधान ए, 2 विधान ए आणि बी, 3 विधान ए, बी आणि सी, 4 विधान बी आणि सी. उत्तर पर्याय 4 विधान बी आणि सी. विश्लेषण: विधान ए चुकीचे आहे. वैतरणा आणि तानसा या स्वतंत्र कोकणातील नद्या आहेत. त्या उल्हासच्या उपनद्या नाहीत. विधान बी बरोबर आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर पठाराच्या दक्षिण भागातून कृष्णा नदी वाहते. विधान सी बरोबर आहे. मन्याड ही गोदावरी नदीच्या उपनद्यांपैकी एक आहे, जी प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातून वाहते. प्रश्न 17 ते 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धिदर दर्शवितो? पर्याय: 1 मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, 2 मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, 3 मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि पालघर, 4 मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि पालघर. उत्तर पर्याय 2 मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. विश्लेषण: 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी झाली आहे. निगेटिव्ह ग्रोथ. मुंबई शहर वाढत्या किमती आणि उपनगरांकडे होणारे स्थलांतर यामुळे येथे वाढ उणे -7.57% राहिली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकणातील या 2 जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी मुंबईकडे होणाऱ्या स्थलांतरामुळे लोकसंख्या वृद्धी ऋणात्मक राहिली. प्रश्न 18 खालील विधाने विचारात घ्या. विधाने: ए. चिनाब नदी झोझिला खिंडीजवळ उगम पावते. बी. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे. सी. सतलज नदीचा उगम राकस तलावाजवळ आहे. पर्यायी उत्तरे: 1 ए आणि सी फक्त 2, ए आणि बी फक्त 3, बी आणि सी फक्त 4, फक्त सी. उत्तर पर्याय 3 बी आणि सी फक्त. विश्लेषण: विधान ए चुकीचे आहे. चिनाब नदी हिमाचल प्रदेशातील बारालाच्या खिंडीजवळ चंद्र आणि भागा या 2 प्रवाहांच्या रूपात उगम पावते. विधान बी बरोबर आहे. रावी नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील कुलू टेकड्यांमध्ये रोहतांग खिंडीजवळ होतो. विधान सी बरोबर आहे. सतलज नदी तिबेटमधील मानसरोवर जवळ असलेल्या राकस तलावातून राकस लेक उगम पावते. प्रश्न 19 संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत? पर्याय: 1 भंडारा, 2 सिंधुदुर्ग, 3 गडचिरोली, 4 चंद्रपूर. उत्तर पर्याय 3 गडचिरोली. विश्लेषण: गडचिरोली. महाराष्ट्रात लोह खनिजाचे सर्वाधिक साठे गडचिरोली जिल्ह्यात विशेषतः सुरजागड आणि एटापल्ली भागात आढळतात. येथे उच्च दर्जाचे हेमॅटाइट प्रकारचे लोह खनिज मिळते. इतर जिल्हे चंद्रपूर आणि गडचिरोली हे पूर्व विदर्भातील प्रमुख खनिज पट्टे आहेत, तर कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लोह खनिजाचे साठे आहेत. मात्र साठ्यांच्या बाबतीत गडचिरोली अव्वल स्थानी आहे. प्रश्न 20 जोड्या जुळवा. कोपेन हवामान वर्गीकरण आणि हवामान प्रकार. स्तंभ अ कोपेन हवामान ACWG of BB WHW C DFCD AMW. स्तंभ बस हवामान प्रकार I उष्ण वाळवंट आणि आर्द्र हिवाळा आणि आर्द्र हिवाळा II उष्णकटिबंधीय मोसमी IV मेसोथर्मल. उत्तर पर्याय 1 A गिमान्स IV B नन्स I एलिस I एडी नन्स I. विश्लेषण: CWG मेसोथर्मल हे गंगेच्या मैदानी प्रदेशात आढळणारे हवामान असून यात उन्हाळा उष्ण असतो. BWHW उष्ण वाळवंट, BH म्हणजे शुष्क हवामान आणि W म्हणजे वाळवंट डेझर्ट हे प्रामुख्याने राजस्थानच्या पश्चिम भागात आढळते. DFC थंड आणि आर्द्र हिवाळा हे प्रामुख्याने ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशासारख्या भागात आढळते. MW उष्णकटिबंधीय मोसमी M म्हणजे मान्सून हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण आणि मलबार आढळणारे हवामान आहे. प्रश्न 21 खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या RBI मौद्रिक धोरणाची संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह साधने आहेत? विधाने: ए. विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. बी. रेपो दर रेपो रेट. सी. पत अधिकृतता योजना क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम. डी. खुल्या बाजारातील खरेदी विक्री ओपन मार्केट ऑपरेशन्स. पर्यायी उत्तरे: 1 फक्त ए आणि बी, 2 फक्त ए आणि सी, 3 फक्त बी आणि डी, 4 वरीलपैकी सर्व. उत्तर पर्याय 3 फक्त बी आणि डी. विश्लेषण: संख्यात्मक साधने क्वांटिटेटिव्ह टूल्स
ही साधने संपूर्ण अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यावर लिक्विडिटी नियंत्रण ठेवतात. यात रेपो दर, रेपो रेट, रिव्हर्स रेपो दर, खुल्या बाजारातील व्यवहार, ओमो, CRR आणि SLR यांचा समावेश होतो. गुणात्मक साधने, क्वालिटेटिव्ह टूल्स, विधान A आणि C ही गुणात्मक साधने आहेत जी विशिष्ट क्षेत्रांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर नियंत्रण ठेवतात. पत अधिकृतता योजना ही कर्जाच्या गुणवत्तेशी संबंधित असल्याने ती संख्यात्मक साधनांत येत नाही. प्रश्न 22. राजकोषीय तूट म्हणजे? पर्याय A. सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. B. भांडवली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक. C. महसुली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक. पर्यायी उत्तरे. 1. A. फक्त 2. B. फक्त 3. C. फक्त 4 यापैकी नाही. उत्तर 8. पर्याय 1. A. फक्त. विश्लेषण. राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट, जेव्हा सरकारचा एकूण खर्च हा सरकारच्या एकूण उत्पन्नापेक्षा कर्ज वगळून जास्त असतो तेव्हा त्या फरकाला राजकोषीय तूट म्हणतात. यामध्ये सरकारला आपली तूट भरून काढण्यासाठी किती कर्ज घ्यावे लागेल हे समजते. पर्याय C मध्ये दिलेला महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न यातील फरक म्हणजे महसुली तूट, रेव्हेन्यू डेफिसिट होय. प्रश्न 23. पुढील विधाने विचारात घ्या. A. अटल इनोव्हेशन मिशन एम हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. B. AM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. पर्यायी उत्तरे. 1. A फक्त बरोबर आहे. 2. B फक्त बरोबर आहे. 3. A आणि B दोन्ही बरोबर आहेत. 4. A आणि B दोन्ही चूक आहेत. उत्तर इज पर्याय 3. A आणि B दोन्ही बरोबर आहेत. विश्लेषण. विधान A बरोबर आहे. अटल इनोव्हेशन मिशन AMची स्थापना केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत नीती आयोग करण्यात आली आहे. विधान B बरोबर आहे. या मिशनचा मुख्य उद्देश देशात नाविन्यपूर्ण शोध, इनोव्हेशन आणि उद्योजकतेला एंटरप्रेन्योरशिप प्रोत्साहन देणे आणि तशी इकोसिस्टम तयार करणे हा आहे. शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स ATL स्थापन करणे हा देखील याच मिशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रश्न 24. योग्य जोड्या जुळवा. बँकिंग कायदे आणि उद्दिष्टे. स्तंभ अ. कायदे बाबी. A. बँकिंग नियंत्रण कायदा. B. बँक राष्ट्रीयकरण. C. 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका. D. शाखा विस्तार. स्तंभ ब. तरतुदी उद्दिष्टे. I. सामाजिक उद्देश. II. 1212. II. मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार. IV. ठेवींचे अधिक संकलन. उत्तर पर्याय 3. विश्लेषण. A. बँकिंग नियंत्रण कायदा. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. या कायद्याद्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेला RBI देशातील इतर बँकांच्या कामावर नियंत्रण आणि नियमन करण्याचे व्यापक अधिकार मिळाले आहेत. B. बँक राष्ट्रीयकरण. 1969 आणि 1980 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. याचा मुख्य उद्देश नफ्यापेक्षा सामाजिक कल्याणासाठी सोशल पर्पज बँकिंग सेवा सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हा होता. C. सार्वजनिक क्षेत्रातील बँका. सध्या 2025च्या आकडेवारीनुसार भारतात विलिनीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील एकूण बँकांची संख्या 12 आहे. D. शाखा विस्तार. बँकांनी आपल्या शाखांचा विस्तार केल्यामुळे ग्रामीण भागातूनही ठेवींचे अधिक संकलन, डिपॉझिट मोबिलायझेशन करणे सोपे झाले आहे. प्रश्न 25. केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा अंडरस्कोर आहे. विश्लेषण. स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य राहिले आहे. मार्च 2024च्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी महाराष्ट्राचा वाटा अंदाजे 17% इतका आहे. प्रश्न 26 ते 19 जुलै 1969 रोजी किती खासगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? पर्याय 1, 8, 2, 1, 2, 3, 1, 9, 4, 1, 4. उत्तर पर्याय 4, 1, 4. विश्लेषण. जुलै 19, 1969 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील 50 कोटींहून अधिक ठेवी असलेल्या 14 प्रमुख खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. त्यानंतर 15 एप्रिल 1980 रोजी दुसऱ्या टप्प्यात आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न 27. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये करदेय क्षमता तत्वाची अबिलिटी टू पे प्रिन्सिपल आहेत? विधाने. A. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. B. कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. पर्यायी उत्तरे. 1 फक्त A, 2 फक्त B, 3
ए आणि बी दोन्ही 4 यापैकी कोणतेही नाही. उत्तर पर्याय 3 ए आणि बी दोन्ही. विश्लेषण. करदेय क्षमता तत्त्व हे प्रगतिशील कर पद्धतीवर प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन आधारित आहे. या तत्त्वानुसार ज्याची आर्थिक क्षमता जास्त आहे त्याने समाजासाठी अधिक योगदान कर द्यावे आणि ज्यांची क्षमता कमी आहे त्यांना कराच्या ओझ्यातून सवलत मिळावी, जेणेकरून आर्थिक विषमता कमी होईल. प्रश्न 28. भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? विधाने. ए. पोलाद, बी. व्यायामशाळा उपकरणे, जिम इक्विपमेंट, सी. खेळणी, डी. मत्स्यपालन. पर्यायी उत्तरे. 1 केवळ ए आणि बी, 2 केवळ बी आणि सी, 3 केवळ ए, बी आणि सी, 4 वरीलपैकी सर्व. उत्तर पर्याय 4 वरीलपैकी सर्व. विश्लेषण. मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत एकूण 27 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात पोलाद, स्टील, खेळणी, टॉयज, व्यायामशाळा उपकरणे आणि मत्स्यपालन फिशरीज या सर्व क्षेत्रांचा समावेश आहे, जेणेकरून स्थानिक उत्पादनाला चालना देऊन निर्यातीत वाढ करता येईल. पुढील प्रश्नांच्या मदतीसाठी तुम्ही नवीन पाने. येथे तुमच्या प्रतिमेतील प्रश्न क्रमांक 29 आणि 30 ची उत्तरे आणि सविस्तर विश्लेषण दिले आहे. प्रश्न 29. जोड्या जुळवा. भारतीय राज्यघटनेतील कलमे आणि तरतुदी. स्तंभ. ए. कलम क्र. ए. 112, बी. 151, सी. 267, डी. 280. स्तंभ. बी. तरतूद आई. वार्षिक वित्तीय माहिती विवरण, बजट, आई. लेखा अहवाल, ऑडिट रिपोर्ट्स, आई. आकस्मिकता निधी, कंटिंजेंसी फंड, IV. वित्त आयोग, फायनान्स कमिशन. विश्लेषण. कलम 112. या कलमांतर्गत राष्ट्रपती प्रत्येक आर्थिक वर्षासाठी संसदेसमोर वार्षिक वित्तीय विवरण, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ठेवण्यास भाग पाडतात, ज्याला आपण सामान्य भाषेत अर्थसंकल्प बजेट म्हणतो. कलम 151. हे कलम भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या CAG लेखा अहवालांशी ऑडिट रिपोर्ट संबंधित आहे, जे राष्ट्रपतींना सादर केले जातात. कलम 267 हे संसदेला आकस्मिकता निधी, कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया स्थापन करण्याचा अधिकार देते, जो कोणत्याही अनपेक्षित खर्चासाठी वापरला जाऊ शकतो. कलम 280 या कलमाद्वारे राष्ट्रपती दर 5 वर्षांनी किंवा आवश्यकतेनुसार वित्त आयोगाची फायनान्स कमिशन स्थापना करतात. प्रश्न 30. खालील विधाने विचारात घ्या. ए. भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. बी. श्री R.V. गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. पर्यायी उत्तरे. 1 फक्त ए योग्य आहे, 2 फक्त बी योग्य आहे, 3 दोन्ही ए आणि बी योग्य आहेत, 4 वरीलपैकी कोणतेही योग्य नाही. उत्तर पर्याय 3 दोन्ही ए आणि बी योग्य आहेत. विश्लेषण. विधान ए बरोबर आहे. रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या कृषी कर्जाच्या प्रवाहाचा आढावा घेण्यासाठी डिसेंबर 1997 मध्ये एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. विधान बी बरोबर आहे. या समितीचे अध्यक्ष R.V. गुप्ता R.V. गुप्ता हे होते. या समितीने कृषी कर्जाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि बँकांना अधिक लवचिकता देण्यासाठी महत्त्वाच्या शिफारसी केल्या होत्या, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळण्यास मदत झाली. प्रश्न 31. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन फलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी मध्ये सुरू करण्यात आला. पर्याय 1 जून 2021, 2 जून 2022, 3 जून 2023, 4 जून 2024. उत्तर पर्याय 3 जून 2023. विश्लेषण. अंतर्दृष्टी ANTARDRIS भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 5 जून 2023 रोजी हा आर्थिक समावेशन डॅशबोर्ड सुरू केला. उद्देश. देशातील आर्थिक समावेशनाची फायनान्शियल इन्क्लुजन प्रगती तपासणे आणि ज्या भागात आर्थिक सेवा कमी आहेत तिथे त्या पोहोचवण्यासाठी धोरणे आखणे हा याचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न 32. खालीलपैकी कोणते ती लेखापालनाची तत्त्वे आहेत? विधाने. ए. जमा उपार्जित तत्त्व अक्रुअल प्रिन्सिपल, बी. भौतिकतेचे तत्त्व मटेरियलिटी प्रिन्सिपल, सी. आर्थिक घटक तत्त्व इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल, डी. मौद्रिक एकक तत्त्व मॉनिटरी युनिट प्रिन्सिपल. पर्यायी उत्तरे. 1 फक्त ए आणि बी, 2 फक्त सी आणि डी, 3 फक्त ए, बी आणि डी, 4 वरील सर्व. उत्तर पर्याय 4 वरील सर्व. विश्लेषण. लेखापालनामध्ये अकाउंटिंग आर्थिक व्यवहार नोंदवण्यासाठी काही मूलभूत तत्त्वे पाळली जातात. ॲक्रुअल प्रिन्सिपल व्यवहार घडताच त्याची नोंद करणे,
पैसे मिळण्याची वाट न पाहता. मेटिरियालिटी प्रिन्सिपल, केवळ महत्त्वाच्या आणि आर्थिक परिणामांवर परिणाम करणाऱ्या बाबींची नोंद करणे. इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल, व्यवसायाचे अस्तित्व आणि मालकाचे अस्तित्व स्वतंत्र मानणे. मॉनिटरी युनिट प्रिन्सिपल, केवळ पैशाच्या स्वरूपात व्यक्त होणाऱ्या व्यवहारांचीच नोंद करणे. प्रश्न 33. छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे अंडरस्कोर वाढू शकते. पर्याय 1. महामंदी, 2. घसरण मंदी, 3. चलनवाढ इन्फ्लेशन, 4. वरीलपैकी कोणतेही नाही. उत्तर पर्याय 3. चलनवाढ इन्फ्लेशन. विश्लेषण. तुटीचे अर्थ भरणा डेफिसिट फायनान्सिंग. जेव्हा सरकार खर्च भागवण्यासाठी नवीन चलन छापते तेव्हा अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढतो. पैशाचा पुरवठा वाढल्याने लोकांची खरेदी शक्ती वाढते, परिणामी वस्तूंची मागणी वाढते. मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त झाल्यास वस्तूंच्या किमती वाढतात, ज्याला आपण चलनवाढ इन्फ्लेशन असे म्हणतो. प्रश्न 34. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय 1. डॉक्टर अरविंद पनगरिया, 2. डॉक्टर CR रंगराजन, 3. BK चौधरी, 4. डॉक्टर विजय केळकर. उत्तर पर्याय 1. डॉक्टर अरविंद पनगरिया. विश्लेषण. केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2023 रोजी 16व्या वित्त आयोगाची स्थापना केली. डॉक्टर अरविंद पनगरिया हे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष असून त्यांना 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हा आयोग 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी शिफारसी देईल. प्रश्न 35. खालील विधाने विचारात घ्या. ए. 2021 ते 22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. बी. भारताची ज्वारी वगळता तृणधान्यांची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. पर्यायी उत्तरे 1. दोन्ही ए आणि बी योग्य आहेत. 2. केवळ बी योग्य आहे. 3. केवळ ए योग्य आहे. 4. वरीलपैकी कोणतेही योग्य नाही. उत्तर पर्याय 3. केवळ ए योग्य आहे. विश्लेषण. विधान ए बरोबर आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारताचे अन्नधान्य उत्पादन 2021 ते 22 मध्ये 315.7 दशलक्ष टन इतके विक्रमी झाले होते. विधान बी चुकीचे आहे. तृणधान्यांच्या मिलेट्स उत्पादकतेच्या बाबतीत भारताची उत्पादकता काही विशिष्ट पिकांसाठी इतर आफ्रिकन देशांच्या तुलनेत मागे आहे, त्यामुळे हे विधान सरसकट बरोबर ठरत नाही. प्रश्न 36 ते 2024-25 च्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन GDP वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. पर्याय 1.7 5%, 2.8 5%, 3.6 5%, 4.7 2%. उत्तर पर्याय 4.7 2%. विश्लेषण. भारतीय रिझर्व्ह बँक RBI आणि विविध जागतिक आर्थिक संस्थांच्या अंदाजानुसार भारताचा GDP वाढीचा दर 2024 ते 25 या आर्थिक वर्षासाठी 7.2% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा दर जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान वाढींपैकी एक आहे. प्रश्न 37. जोड्या लावा. द्रोणाचार्य पुरस्कार 2024. स्तंभ ए. प्रशिक्षक ए. सुभाष राणा और बी. दीपाली देशपांडे, सी. संदीप सांगवान और D.S. मुरलीधरन. स्तंभ बी. क्रीडा प्रकार आई नेमबाजी, आई पैरा नेमबाजी, आई हॉकी, IV बैडमिंटन. उत्तर पर्याय 1. ए. नसआई, बी. मनसाई, सी. मनसाई. सुभाष राणा. त्यांना पॅरा नेमबाजी पॅराशूटिंग क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला आहे. दीपाली देशपांडे या प्रसिद्ध नेमबाजी शूटिंग प्रशिक्षक आहेत. संदीप सांगवान हे हॉकी क्षेत्रातील प्रशिक्षक आहेत. मुरलीधरन त्यांना बॅडमिंटन प्रशिक्षणासाठी गौरविण्यात आले आहे. प्रश्न 38. सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम CSIRT पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे? पर्याय 1. श्री H. D. कुमारस्वामी, 2. श्री पीयूष गोयल, 3. श्री मनोहर लाल, 4. डॉक्टर वीरेंद्र कुमार. उत्तर पर्याय 3. श्री मनोहर लाल. विश्लेषण. केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री मनोहर लाल यांनी सप्टेंबर 2024 मध्ये नवी दिल्ली येथे या सुविधेचे उद्घाटन केले. उद्देश ऊर्जा क्षेत्रातील सायबर सुरक्षा मजबूत करणे आणि सायबर हल्ल्यांपासून पॉवर ग्रीडचे संरक्षण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. प्रश्न 39. ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे? पर्याय
1. उर्जित पटेल 2. रघुराम राजन 3. शक्तिकांता दास 4. संजय मल्होत्रा. उत्तर पर्याय 4 संजय मल्होत्रा. विश्लेषण. ऑगस्ट 2025 मध्ये भारत सरकारने आयएमएफमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संजय मल्होत्रा यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ते या पदावर भारतासह बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान या देशांचेही प्रतिनिधित्व करतील. प्रश्न 40. भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगम SJVNने अंडरस्कोरमधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केले. उत्तर हिमाचल प्रदेश. विश्लेषण. एप्रिल 2024 मध्ये हिमाचल प्रदेशातील झाकरी, नाथपा झाकरी येथे भारतातील पहिल्या हरित हायड्रोजन प्रकल्पांपैकी एकाचे उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प सतलज जलविद्युत निगम SJVNद्वारे राबवला जात असून हा सौर ऊर्जेचा वापर करून हायड्रोजन तयार करणारा महत्त्वाचा पायलट प्रोजेक्ट आहे. प्रश्न 41. फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबराबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय 1. कोटक लाईफ इन्शुरन्स कंपनी 2. ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी 3. SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी 4. HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी. उत्तर पर्याय 3. SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. विश्लेषण. फेब्रुवारी 2025 मधील ताज्या नियुक्त्यांनुसार दोराबराबू दपर्तू यांची SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी CEO पदी निवड करण्यात आली आहे. बँकिंग आणि विमा क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 42. खाली दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडा. विधाने A. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. B. पहलगाममध्ये लिडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. C. श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. पर्यायी उत्तरे 1A B C 2A B 3A C 4 B C. उत्तर पर्याय 2 A B. विश्लेषण. विधान A बरोबर आहे. पहलगाम हे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. विधान B बरोबर आहे. पहलगाम हे लीडर नदीच्या काठी वसलेले असून तेथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. विधान C चुकीचे आहे. पहलगाम हा श्री माता वैष्णोदेवी मार्गावर नसून तो अमरनाथ यात्रा मार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचा बेस कॅम्प किंवा ट्रान्झिट कॅम्प आहे. प्रश्न 43. खालीलपैकी कोणी 2025च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला? पर्याय 1. आंचल कुमावत 2. कविता अग्रवाल 3. सुहानी शाह 4. साक्षी शाह. उत्तर पर्याय 3. सुहानी शाह. विश्लेषण. भारतातील प्रसिद्ध जादूगार आणि मेंटलिस्ट सुहानी शाह यांनी 2025च्या जागतिक स्तरावरील FISM मॅजिक चॅम्पियनशिपमध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. त्यांच्या कल्पक जादूमधील प्रयोगांमुळे जागतिक मंचावर त्यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. प्रश्न 44. मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला? पर्याय 1. नीरज चोप्रा 2. MS धोनी 3. ऋतिक रोशन 4. रणबीर सिंग. उत्तर पर्याय 1. नीरज चोप्रा. विश्लेषण. मे 2025 मध्ये लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडी इंडियाने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यांची आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. नीरज चोप्रा यांची लोकप्रियता आणि त्यांच्यातील परफेक्शन ऑडी ब्रँडच्या मूल्यांशी सुसंगत असल्याने ही निवड करण्यात आली आहे. प्रश्न 45. खालीलपैकी योग्य कथनने ओळखा. A. दरवर्षी 9/09 रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. B. जागतिक संगीत दिन 2025 ची थीम ही हीलिंग थ्रू हार्मनी आहे. पर्यायी उत्तरे 1 फक्त A 2 फक्त B 3 A व B दोन्ही 4 वरीलपैकी एकही नाही. उत्तर 1 पर्याय 2 फक्त B. विश्लेषण. विधान A चुकीचे आहे. जागतिक संगीत दिन वर्ल्ड म्युझिक डे फेट दे ला म्युझिक दरवर्षी जून 21 रोजी साजरा केला जातो, 9 सप्टेंबर रोजी नाही. हा दिवस संगीताचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत सार्वजनिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देतो. विधान B बरोबर आहे. 2025 सालासाठी जागतिक संगीत दिनाची संकल्पना थीम हीलिंग थ्रू हार्मनी अशी निश्चित करण्यात आली आहे. प्रश्न 46. अंडरस्कोर आणि अंडरस्कोरच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025 ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे.
ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून एआय सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे. पर्याय 1 भारत व फ्रान्स, 2 फ्रान्स व चीन, 3 चीन व जर्मनी, 4 फ्रान्स व यूएस. उत्तर पर्याय 4 फ्रान्स व यूएस. विश्लेषण पॅरिस एआय ॲक्शन समिट 2025 ही परिषद फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्स यूएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. उद्देश कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआय वापरामुळे निर्माण होणारे धोके, सुरक्षा मानके आणि विकसित व विकसनशील देशांमधील डिजिटल दरी कमी करणे यावर चर्चा करण्यासाठी 90हून अधिक देश यात सहभागी झाले आहेत. प्रश्न 47 जोड्या लावा. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025. स्तंभ ए ग्रंथ काव्य, ए गर्ल्स हॉस्टल, ऑफ बी फिर उगना, सी अंग असुर, ऑफ डी सिद्धार्थ माइनस द बॉय हु बिकेम द बुद्ध. स्तंभ बी लेखक कवी, आई पार्वती तिर्के, आई मनदीप औलाख, आई अद्वैत कोठारे, आई वी अमर कुंगुर बोरो. उत्तर पर्याय 1 ए मनस आई, बी मनस आई, सी आई वी, डी मनस आई. विश्लेषण गर्ल्स हॉस्टेल मनदीप औलाख पंजाबी भाषेतील साहित्यासाठी हा सन्मान मिळाला आहे. फिर उगना पार्वती तिर्के हिंदी कविता संग्रहासाठी त्यांची निवड झाली आहे. अंग असुर अमर कुंगुर बोरो बोडो भाषेतील लेखनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिद्धार्थ मायनस द बॉय हु बिकेम द बुद्ध मायनस अद्वैत कोठारे इंग्रजी भाषेतील बाल युवा साहित्यासाठी अद्वैत कोठारे यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न 48 एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये _ यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. 1 अरविंद कृष्णा, 2 अरविंद श्रीनिवास, 3 संजय मेहरोत्रा, 4 निखिल रविकिंकर. उत्तर 4 निखिल रविकिंकर, निखिल रविशंकर. विश्लेषण जुलै 2025 मध्ये एअर न्यूझीलंडने निखिल रविकिंकर यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा केली. त्यांनी ग्रेग फॉरन यांची जागा घेतली आहे. निखिल रविकिंकर हे यापूर्वी एअर न्यूझीलंडमध्येच चीफ डिजिटल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. प्रश्न 49 ते 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? पर्याय 1 यारलुंग झांगबो, ब्रह्मपुत्रा नदी, तिबेट 2 यांगत्से नदी, सिचुआन प्रांत, 3 येलो नदी, पिवळी नदी, शांक्सी प्रांत, 4 मिकांग नदी, युनान प्रांत. उत्तर पर्याय 1 यारलुंग झांगबो, ब्रह्मपुत्रा नदी, तिबेट. विश्लेषण चीन तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर जिला भारतात ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखले जाते, जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प बांधत आहे. हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे चीनचे उद्दिष्ट असून याची क्षमता सध्याच्या 3 गॉर्जेस डॅमपेक्षाही अधिक असेल असा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या आणि बांगलादेशच्या पाणी सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा जागतिक चर्चेचा विषय ठरला आहे. प्रश्न 50 खालीलपैकी योग्य कथनने ओळखा. ए वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. बी युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 ची थीम जागेगा युवा बढ़ेगा युवा ही होती. पर्याय 1 फक्त ए, 2 फक्त बी, 3 ए व बी दोन्ही, 4 वरीलपैकी एकही नाही. उत्तर पर्याय 3 ए व बी दोन्ही. विश्लेषण विधान ए बरोबर आहे. जुलै 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे युवा आध्यात्मिक शिखर परिषद यूथ स्पिरिच्युअल समिट मोठ्या उत्साहात पार पडली. विधान बी बरोबर आहे. या परिषदेचे मुख्य बोधवाक्य किंवा थीम जागेगा युवा बढ़ेगा युवा, यूथ विल अवेकन, यूथ विल प्रोग्रेस अशी ठेवण्यात आली होती. या परिषदेचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये आध्यात्मिक जाणीव निर्माण करणे आणि त्यांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करणे हा होता. प्रश्न 51 ते 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. ऑनडे भाग ए वजा कायदेमंडळ असलेली संस्थाने, ऑनडे भाग बी वजा ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत, सी भाग सी वजा ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरचे प्रांत, ऑनडे भाग डी वजा अंदमान व निकोबार बेटे. वरीलपैकी योग्य जोड्या निवडा. एच 1 फक्त ए, बी, सी 2 फक्त सी, डी 3 फक्त बी, डी ए 4 वरीलपैकी सर्व. उत्तर एटफ पर्याय 2 फक्त सी, डी. विश्लेषण मूळ संविधानात 1950 राज्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे होते. भाग ए पार्ट ए ब्रिटिश भारतातील 9 राज्यपालांचे प्रांत, उदा. मुंबई मद्रास, त्यामुळे बी चुकीचे आहे. भाग बी पार्ट बी कायदेमंडळ असलेली मोठी संस्थाने, उदा. हैदराबाद म्हैसूर, त्यामुळे ए चुकीचे आहे. भाग सी पार्ट सी ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरचे प्रांत आणि काही लहान संस्थाने, हे विधान बरोबर आहे. भाग डी
पार्ट डी अंदमान व निकोबार बेटे हे विधान बरोबर आहे. प्रश्न 52 उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथनने ओळखा. ए. भारताचा नागरिक असावा. बी. 45 वर्षे पूर्ण असावी. सी. लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. पर्यायी उत्तरे एच 1 फक्त बी. सी 2 फक्त बी. 3 फक्त ए. सी 4 वरीलपैकी सर्व. उत्तर 1 पर्याय 1 फक्त बी, सी. विश्लेषण भारतीय राज्यघटनेच्या कलम 66 नुसार उपराष्ट्रपती पदासाठीच्या अटी. विधान ए योग्य आहे. व्यक्ती भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे. विधान बी अयोग्य आहे. उपराष्ट्रपती होण्यासाठी वयाची किमान 35 वर्षे पूर्ण असावी लागतात, 45 वर्षे नाही. विधान सी अयोग्य आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्यामुळे ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे लागतात, लोकसभेचे नाही. प्रश्न 53 भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? पर्याय 1 पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. 2 भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. 3 पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. 4 संसद कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या अधिकारांचे नियमन करेल. उत्तर पर्याय 2 भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. विश्लेषण कलम 8 भारताबाहेर परदेशात राहणाऱ्या परंतु भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या अधिकारांशी संबंधित आहे. इतर कलमे कलम 6 हे पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांसाठी आहे. कलम 7 हे भारतातून पाकिस्तानात गेलेल्या लोकांसाठी आहे आणि कलम 11 संसदेला नागरिकत्व नियमनाचा अधिकार देते. प्रश्न 54 भारतीय संविधानातील कलम 243 जी बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ए. सभासदत्वाची अपात्रता. बी. पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या. सी. पंचायतीची रचना. डी. पंचायतीचा कालावधी. पर्यायी उत्तरे एच 1 फक्त ए 2 फक्त बी 3 ए आणि सी 4 सी आणि डी. उत्तर ए पर्याय 2 फक्त बी. विश्लेषण कलम 243 जी हे पंचायत राज संस्थांच्या शक्ती, पॉवर, अधिकार, ऑथॉरिटी आणि जबाबदाऱ्या, रेस्पॉन्सिबिलिटीज यांच्याशी संबंधित आहे. याद्वारे पंचायतींना आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करण्याचे अधिकार दिले आहेत. इतर तरतुदी 243 सी रचना, 243 ई कालावधी आणि 243 एफ अपात्रता या कलमांतर्गत येतात. प्रश्न 55 खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ए. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. बी. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल. सी. बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. ऑगस्ट 2025. पर्यायी उत्तरे 1 ए आणि सी, 2 बी आणि सी, 3 ए आणि बी, 4 ए, बी आणि सी. उत्तर पर्याय 4 ए, बी आणि सी. विश्लेषण विधान ए बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसोबतच 1 मे 1960ला महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल हे पद आणि कार्यालय अस्तित्वात आले. विधान बी बरोबर आहे. भारतीय संविधानातील कलम 165 नुसार राज्याच्या राज्यपालांमार्फत महाधिवक्त्याची नियुक्ती केली जाते. हे पद राज्यातील सर्वोच्च कायदेशीर पद असते. विधान सी बरोबर आहे. ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडींनुसार बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न 56 खालील जोड्या जुळवा. यादी आय. विषय ए. ग्रामसभा. बी. राखीव जागा आरक्षण तरतुदी. सी. पंचायतींच्या निवडणुका. डी. सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात. यादी 2 कलम क्र. आय 243 के 2 243 एफ 2 243 ए आय व्ही 243 डी. विश्लेषण ग्रामसभा कलम 243 ए ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात राहणाऱ्या मतदारांची सभा. आरक्षण कलम 243 डी पंचायतींमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठी राखीव जागांची तरतूद. निवडणुका कलम 243 के राज्य निवडणूक आयोगाद्वारे पंचायतींच्या निवडणुकांचे संचालन. अपात्रता कलम 243 एफ पंचायतीच्या सदस्यांच्या अपात्रतेसंबंधीचे नियम. प्रश्न 57 राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते ते विधाने चुकीचे आहेत? ए. कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील. बी. कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही आणि शिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील.
सी. कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल. डी. कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. उत्तर पर्याय 1 फक्त ए. विश्लेषण विधान ए चुकीचे आहे. राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतात. ही तरतूद कलम 156 मध्ये आहे, कलम 158 मध्ये नाही. कलम 158 हे राज्यपालांच्या पदाच्या शर्तींशी कंडिशन्स ऑफ ऑफिस संबंधित आहे. विधान बी, सी आणि डी बरोबर आहेत. कलमांचा संदर्भ आणि तरतुदी संविधानातील मूळ नियमांनुसार अचूक आहेत. प्रश्न 58. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? पर्याय 1 वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकलापांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे. 2 जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. 3 गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे. 4 देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले असता राष्ट्रीय सेवा करणे. उत्तर पर्याय 3 गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे. विश्लेषण भारतीय संविधानातील कलम 51A मध्ये 11 मूलभूत कर्तव्यांची यादी दिली आहे. पर्याय 1, 2 आणि 4 ही संविधानातील अधिकृत मूलभूत कर्तव्ये आहेत. पर्याय 3 हे मूलभूत कर्तव्य नसून ते कलम 39A अंतर्गत राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे. प्रश्न 59. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत? पर्याय 1 कलम 51A, भाग IVA2 कलम 55A, भाग 3A3 कलम 41A, भाग IVC4 कलम 46A, भाग 3B. उत्तर पर्याय 1 कलम 51A, भाग IVA. विश्लेषण मूळ संविधानात मूलभूत कर्तव्ये नव्हती. ती 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आली. यासाठी संविधानात एक नवीन भाग 4A आणि नवीन कलम 51A समाविष्ट करण्यात आले. प्रश्न 60. खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आले आहे? पर्याय 1 भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया. 2 सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयांमध्ये आणि कायदे, विधेयके इत्यादींसाठी वापरण्याची भाषा. 3 प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षणाच्या सुविधा. 4 हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश. उत्तर पर्याय 1 भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया. विश्लेषण कलम 349 हे कलम भाषेसंबंधीच्या काही कायद्यांच्या संमत करण्याबाबतच्या विशेष प्रक्रियेवर भर देते. इतर पर्याय माहितीसाठी कलम 348 हे न्यायालये आणि विधेयकांच्या भाषेशी संबंधित आहे. कलम 350A मातृभाषेतील शिक्षणाशी आणि कलम 351 हिंदी भाषेच्या विकासाशी संबंधित आहे. प्रश्न 61. खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत? ए. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य वंचित केले जाणार नाही. बी. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. सी. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. डी. राज्य 6 ते 14 वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल. पर्यायी उत्तरे 1 फक्त ए, बी, सी 2 फक्त बी, सी 3 फक्त ए, डी 4 वरीलपैकी सर्व. उत्तर पर्याय 2 फक्त बी कमाल सी. विश्लेषण कलम 20 हे गुन्ह्यांच्या दोषासिद्धीबाबतच्या संरक्षणाशी संबंधित आहे. विधान बी बरोबर आहे. याला डबल जेपार्डीपासून संरक्षण म्हणतात. विधान सी बरोबर आहे. याला सेल्फ इन्क्रिमिनेशन विरुद्ध संरक्षण म्हणतात. विधान ए चुकीचे आहे. हे कलम 21 शी संबंधित आहे. विधान डी चुकीचे आहे. हे कलम 21A शी संबंधित आहे. प्रश्न 62. पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा. ए. रॅमसे म्युअर पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत. बी. HRG ग्रीव्हस सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत. सी. मुनरो पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहेत. पर्यायी उत्तरे 1 फक्त ए, बी 2 फक्त बी, सी 3 फक्त ए, सी 4 वरीलपैकी सर्व. उत्तर 4 वरीलपैकी सर्व. विश्लेषण भारतीय आणि ब्रिटिश संसदीय शासन पद्धतीत पंतप्रधानांचे स्थान अतिशय महत्त्वाचे असते. विविध विचारवंतांनी त्यांच्या भूमिकेचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे. रॅमसे म्युअर यांनी पंतप्रधानांना राज्यरूपी जहाजाचा सुकाणूचालक स्टीयर्समॅन ऑफ द शिप ऑफ स्टेट म्हटले आहे, कारण धोरण ठरवण्यात त्यांचा मुख्य वाटा असतो. HRG
ग्रीव्हज यांनी सत्तेचे केंद्र स्पष्ट करताना म्हटले की जर सरकार देशावर राज्य करत असेल तर पंतप्रधान त्या सरकारवर नियंत्रण ठेवतात. मुनरो यांनी त्यांना इंटरस्टेलास लुना मायनर्स म्हणजेच ताऱ्यांमधील चंद्र असे संबोधले आहे, जे त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वोच्च स्थान दर्शवते. लॉर्ड मोर्ले यांनी त्यांना समान दर्जाच्या सहकाऱ्यांमधील प्रमुख प्रिमस इंटर पॅरेस असेही म्हटले आहे. प्रश्न 63. खालीलपैकी कोणते विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाहीत? ए. प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. बी. जिथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृहे असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. सी. जिथे फक्त एकच सभागृहे असेल तिथे ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल. डी. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील. पर्यायी उत्तरे 1. ए, 2. डी, 3. बी आणि सी. 4. ए तर बी. उत्तर 2 डी. विश्लेषण. कलम 168 हे राज्यांच्या कायदेमंडळाच्या घटनेशी कॉन्स्टिट्यूशन संबंधित आहे. यात स्पष्ट केले आहे की कायदेमंडळात राज्यपाल आणि 1 किंवा 2 सभागृहे, विधानसभा व विधान परिषद असतील. त्यामुळे विधाने ए, बी आणि सी ही कलम 168चा भाग आहेत. विधान अडी चुकीचे असण्याचे कारण. विधानसभेच्या रचनेबाबतची माहिती. सदस्य संख्या 500 पेक्षा जास्त नसावी आणि 60 पेक्षा कमी नसावी ही कलम 170 मध्ये दिलेली आहे, कलम 168 मध्ये नाही. प्रश्न 64. जोड्या जुळवा. यादी आई. भारतीय संविधानातील बाब. यादी 2. ज्या देशाकडून घेण्यात आले आहे. ए. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आय. ऑस्ट्रेलिया. बी. मूलभूत हक्क. उद्या कॅनडा. सी. संघराज्य संबंधामध्ये समवर्ती यादी. आय. आयर्लंड. डी. भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार. आय. व्ही. यूके. व्ही. USA. योग्य जोडीचा पर्याय 4. उत्तर पर्याय 4. विश्लेषण. भारतीय संविधान तयार करताना जगातील विविध संविधानांचा अभ्यास करून महत्त्वाच्या तरतुदी स्वीकारल्या गेल्या आहेत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे DPSP ही आयर्लंडच्या संविधानाकडून प्रेरित आहेत. मूलभूत हक्क ही संकल्पना USA अमेरिकाकडून घेण्यात आली आहे. समवर्ती यादी कन्करंट लिस्ट. केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांची ही सामायिक यादी ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतली आहे. प्रबळ केंद्र असलेले संघराज्य, राज्यांचा संघ आणि केंद्राकडे झुकलेले अधिकार ही तरतूद कॅनडाच्या संविधानावर आधारित आहे. प्रश्न 65. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले आहेत. 1. शरद पवार. 2. देवेंद्र फडणवीस. 3. वसंतदादा पाटील. 4. वसंतराव नाईक. उत्तर 4. वसंतराव नाईक. विश्लेषण. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ सेवा केली आहे. त्यांनी 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या कालावधीत सलग 11 वर्षांहून अधिक काळ हे पद भूषवले. शरद पवार यांनी 4 वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, परंतु त्यांचा एकूण कालावधी वसंतराव नाईक यांच्यापेक्षा कमी आहे. इतर नेते देवेंद्र फडणवीस आणि वसंतदादा पाटील यांनी देखील मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे, परंतु त्यांचा कार्यकाळ वसंतराव नाईक यांच्या इतका मोठा नाही. प्रश्न 66. खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. ए. क्ष किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. बी. क्ष किरणांची तरंगलांबी खूप कमी असते. सी. क्ष किरणांवर ऋण भार असतो. डी. क्ष किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. उत्तर 1. ए बरोबर, बी बरोबर, सी चूक, डी चूक. विश्लेषण. विधान ए बरोबर. क्ष किरण एक्स-रेज हे उच्च ऊर्जा असलेल्या विद्युत चुंबकीय लहरींचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज एक प्रकार आहे. विधान बी बरोबर. क्ष किरणांची तरंगलांबी वेव्हलेंथ अत्यंत कमी असते, साधारणपणे 0.1 ते 10 नॅनोमीटर, ज्यामुळे त्यांची भेदक शक्ती जास्त असते. विधान सी चूक. क्ष किरण हे उदासीन न्यूट्रल असतात, त्यांच्यावर कोणताही विद्युत भार, धन किंवा ऋण नसतो. विधान डी चूक. क्ष किरणांवर कोणताही भार नसल्यामुळे ते विद्युत क्षेत्र, इलेक्ट्रिक फील्ड किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे मॅग्नेटिक फील्ड विचलित होत नाहीत, ते सरळ रेषेत प्रवास करतात. प्रश्न 67. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे ___. 1. पदार्थाच्या एकक वस्तुमानाला उष्णता देण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा. 2. एकक वस्तुमानाचे तापमान. 1. कॅट सर्क टेक्स्ट सीने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा. 3. पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढविण्यावाचून घनस्थितीतून द्रवस्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा. 4. वरीलपैकी काहीही नाही. उत्तर 3. विश्लेषण. अप्रकट विलयन उष्मा लेटेंट हीट ऑफ फ्युजन
जेव्हा एखादा स्थायू पदार्थ त्याच्या द्रवणांकावर मेल्टिंग पॉइंट असतो तेव्हा त्याला उष्णता दिली तरी त्याचे तापमान वाढत नाही. ही उष्णता पदार्थातील अणू किंवा रेणूंमधील बंध तोडण्यासाठी वापरली जाते. व्याख्या: स्थिर तापमानावर एकक वस्तुमान असलेल्या घनपदार्थाचे पूर्णपणे द्रव पदार्थात रूपांतर करण्यासाठी जी उष्णता शोषली जाते त्याला त्या पदार्थाचा विशिष्ट अप्रकट विलयन उष्मा म्हणतात. पर्याय 2 बद्दल. पर्याय 2 मध्ये दिलेली व्याख्या ही विशिष्ट उष्माधारकता स्पेसिफिक हीट कपॅसिटी या संकल्पनेची आहे. प्रश्न 68 जोड्या जुळवा. यादी 2. ए अल्फा कण, आय क्युरी, ए बी बीटा कण, आई इलेक्ट्रॉन, सी किरणोत्साराचे एकक, II_2He⁴, हेलियम अणू, एडी गॅमा किरण, IV उच्च ऊर्जेचे फोटॉन. उत्तर 4. विश्लेषण: किरणोत्सारी पदार्थांमधून उत्सर्जित होणाऱ्या कणांचे आणि किरणांचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. अल्फा कण अल्फा हे हेलियम अणूचे केंद्रक असते, ज्यामध्ये 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात, म्हणून याला _2 टेक्स्ट ही _4 असे दर्शवतात. बीटा कण बेटा हे वेगाने प्रवास करणारे इलेक्ट्रॉन असतात. किरणोत्साराचे एकक किरणोत्सार मोजण्यासाठी क्युरी किंवा बेक्वेरेल या एककाचा वापर केला जातो. गॅमा किरण गामा या विद्युत चुंबकीय लहरी असून त्या उच्च ऊर्जेचे फोटॉन्स असतात. प्रश्न 69. कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती आहे? 16214313412. उत्तर 412. विश्लेषण: समस्थानिके इसोटोप्स ज्या मूलद्रव्यांचा अणुअंक ॲटॉमिक नंबर सारखा असतो पण अणुवस्तुमान संख्या मास नंबर वेगळी असते त्यांना समस्थानिके म्हणतात. कार्बनची प्रामुख्याने 3 समस्थानिके निसर्गात आढळतात: कार्बन-12 कॅरेट-12 टेक्सी, कार्बन-13 कॅरेट-13 टेक्सी आणि कार्बन-14 कॅरेट-14 टेक्सी. यापैकी कार्बन-12 हे सर्वात मुबलक सुमारे 98.9% प्रमाणात आढळणारे समस्थानिक आहे, म्हणून त्याची अणुवस्तुमान संख्या 12 आहे. प्रश्न 70. ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? 1 बॉक्साईट, 2 मॅलाकाईट, 3 गॅलिना, 4 डोलामाइट. उत्तर 1 बॉक्साईट. विश्लेषण: बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे सर्वात महत्त्वाचे आणि प्रमुख धातुक ओर आहे. यातूनच व्यापारी तत्वावर ॲल्युमिनियमचे निष्कर्षण केले जाते. मॅलाकाईट हे तांब्याचे कॉपर खनिज आहे. गॅलिना हे शिशाचे लीड प्रमुख खनिज आहे. डोलामाइट हे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे खनिज आहे. प्रश्न 71. पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहेत त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? 1 स्थितांबर राईट-एरो मध्यांबर राईट-एरो उष्णांबर राईट-एरो तपांबर. 2 मध्यांबर राईट-एरो उष्णांबर राईट-एरो तपांबर राईट-एरो स्थितांबर. 3 उष्णांबर राईट-एरो तपांबर राईट-एरो स्थितांबर राईट-एरो मध्यांबर. 4 तपांबर राईट-एरो स्थितांबर राईट-एरो मध्यांबर राईट-एरो उष्णांबर. उत्तर 4 तपांबर राईट-एरो स्थितांबर राईट-एरो मध्यांबर राईट-एरो उष्णांबर. विश्लेषण: पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाताना वातावरणाचे थर खालीलप्रमाणे आढळतात. 1 तपांबर ट्रोपोस्फिअर जमिनीलगतचा पहिला थर जिथे हवामानातील बदल घडतात. 2 स्थितांबर स्ट्रॅटोस्फिअर दुसरा थर ज्यात ओझोनचा थर असतो. 3 मध्यांबर मेसोस्फिअर तिसरा थर जिथे उंचीनुसार तापमान कमी होते. 4 उष्णांबर बाह्यांबर थर्मोस्फिअर चौथा थर जिथे तापमान वेगाने वाढते. प्रश्न 72. डेंटालियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? 1 मॉल्स्का, 2 ॲनेलिडा, 3 आर्थ्रोपोडा, 4 इकायनॉन्डरमॅटा. उत्तर 1 मॉलस्का. विश्लेषण: डेंटालियम याला हत्तीच्या दातासारखे कवच एलिफंट्स टस्क शेल असेही म्हणतात. हा प्राणी मॉलस्का या मृदुकाय प्राणी संघात येतो. मॉलस्का संघातील प्राण्यांचे शरीर मऊ असते आणि बहुतांश प्राण्यांवर कॅल्शियम कार्बोनेटचे कठीण कवच असते. प्रश्न 73. कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणांवर रुचिज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना अंडरस्कोर म्हणतात. 1 इंटरडिजिटेटिंग फॅरेंजियल दात, 2 बार्बेल्स, 3 मोलॅरिफॉर्म दात, 4 कॅनिनिफॉर्म दात. उत्तर 2 बार्बेल्स. विश्लेषण: कॅटफिशसारख्या माशांच्या तोंडाभोवती धाग्यासारखे किंवा मिशांसारखे अवयव असतात ज्यांना बार्बेल्स म्हणतात. या बार्बेल्सवर चव ओळखणाऱ्या पेशी टेस्ट बड्स असतात ज्यामुळे गढूळ पाण्यात किंवा रात्रीच्या वेळी अन्न शोधणे त्यांना सोपे जाते. प्रश्न 74.
खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या गट अग्नाथाशी संबंधित आहे? 1. स्कॉलिओडॉन, डॉगफिश. 2. रॅटस, काळा उंदीर. 3. पेट्रोमायझॉन लॅम्प्रे. 4. लोरिस. उत्तर 3. पेट्रोमायझॉन लॅम्प्रे. विश्लेषण. अग्नाथा हा जबडे नसलेल्या जॉलस पृष्ठवंशी प्राण्यांचा गट आहे. यांना सर्वात आदिम प्रिमिटिव्ह मानले जाते, कारण त्यांच्यात खऱ्या अर्थाने जबड्याचा अभाव असतो. पेट्रोमायझॉन हा प्राणी अग्नाथा गटातील सायक्लोस्टोमॅटा वर्गात येतो. त्यांचे तोंड गोलाकार आणि चूषक सक्टोरियल प्रकारचे असते. इतर पर्याय: स्कॉलिओडॉन ही मासा असून ती जबडे असलेल्या ग्नाथोस्टोमॅटा गटात येते. उंदीर आणि लोरिस हे सस्तन प्राणी आहेत. प्रश्न 75. वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? 1. मॅंगनीज. 2. तांबे. 3. झिंक. 4. बोरॉन. उत्तर 4. बोरॉन. विश्लेषण. बोरॉन वनस्पतींमध्ये कॅल्शियमच्या चयापचयासाठी कॅल्शियम मेटाबॉलिझम. बोरॉन हे अत्यंत महत्त्वाचे सूक्ष्म पोषक तत्व आहे. हे पेशीभित्तिकेची निर्मिती, परागकणांची वाढ आणि साखरेचे वहन या क्रियांमध्येही मदत करते. प्रश्न 76. वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोडी जुळवा. वनस्पती गट. उदाहरण: ए. शैवाल, ऑल्गी, आयव्ही क्लायमॅडोमोनस. बी. ब्रायोफाइटा, ब्रायोफाइट. आई. फ्युनेरिया. सी. टेरिडोफाइटा, टेरिडोफाइट. आई. लाइकोपोडियम. डी. जिम्नोस्पर्म. आई. सायकस. उत्तर 3. विश्लेषण. शैवाल क्लायमॅडोमोनास हे एकपेशीय हिरवे शैवाल आहे. ब्रायोफाइटा फ्युनेरिया हे एक प्रकारचे मॉस असून ते ब्रायोफाइटा गटात येते. टेरिडोफाइटा लाइकोपोडियम ही एक संवहनी वनस्पती असून ती या गटात मोडते. जिम्नोस्पर्म अनावृतबीजी. सायकस ही एक बीजीय वनस्पती आहे, जिची बीजे फळात नसतात. प्रश्न 77. संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे. पानाचा गडद हिरवा रंग, ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? 1. क्लोरोसिस. 2. विल्टिंग. 3. नेक्रोटिक स्पॉट्स. 4. लीफ कर्लिंग. उत्तर 3. नेक्रोटिक स्पॉट्स. विश्लेषण. नेक्रोटिक स्पॉट्स जेव्हा वनस्पतीच्या ऊती मृत होतात तेव्हा त्याला नेक्रॉसिस म्हणतात. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे पानांवर असे गडद डाग आणि मृतभाग दिसतात. क्लोरोसिस यात पाने पिवळी पडतात, प्रामुख्याने लोह किंवा मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे. विल्टिंग पाणी किंवा पोषण नसल्यामुळे पाने सुकणे किंवा कोमेजणे. प्रश्न 78. एबीओ रक्तगटाचा शोध __ यांनी लावला. 1. विल्यम हार्वे. 2. डिकास्टेलो. 3. स्टर्ली. 4. कार्ल लँडस्टेनर. उत्तर 4. कार्ल लँडस्टेनर. विश्लेषण. कार्ल लँडस्टेनर यांनी 1900 ते 1901 मध्ये ए, बी आणि ओ या रक्तगटांचा शोध लावला. या कार्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन प्रक्रियेचा शोध लावला. डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये चौथ्या AB- रक्तगटाचा शोध लावला. प्रश्न 79. जागतिक मधुमेह दिन __ या दिवशी साजरा केला जातो. 1. 4 जून. 2. 9 सप्टेंबर. 3. 7 एप्रिल. 4. 4 नोव्हेंबर. उत्तर 4 नोव्हेंबर. विश्लेषण. नोव्हेंबर 14. इन्सुलिनचा शोध लावणारे सर फ्रेडरिक बँटिंग यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन असतो. जून 14 हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 80. __ या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास, गोठण्यास मदत होते. 1 के 2 ई 3 डी 4 सीसी. उत्तर 1 के. विश्लेषण. जीवनसत्व के हे प्रथिनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते, जे रक्त गोठण्याच्या ब्लड क्लॉटिंग प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. जखम झाल्यावर जास्त रक्तस्राव होऊ नये म्हणून हे जीवनसत्व गरजेचे असते. जीवनसत्व डी हाडांच्या मजबूतीसाठी आणि कॅल्शियमच्या शोषणासाठी आवश्यक असते. प्रश्न 81. 6 सलग समसंख्यांची ए, बी, सी, डी, ई, एफ बेरीज 150 आहे. तर त्यापुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल? 1 9 0 2 1 0 0 3 1 0 2 4 8 0. उत्तर 3102. विश्लेषण. 1. समजा त्या 6 सलग समसंख्या x 1+2 1+4 1+6 1+8 1+10 आहेत. 2.
त्यांची बेरीज 6x अधिक 30 बरोबर 150 राईट रो 6x बरोबर 120 राईट रो x बरोबर 20 3. म्हणून शेवटची संख्या f ही 20 अधिक 10 बरोबर 30 आहे. 4. त्यापुढील 3 सलग समसंख्या 32, 34 आणि 36 असतील. 5. त्यांची बेरीज 32 अधिक 34 अधिक 36 बरोबर 102. प्रश्न 82. खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे? 1. फ्रॅक 15 34, 2. फ्रॅक 14 17. हे चुकीचे असू शकते, खालील विश्लेषण पहा. 3. फ्रॅक 34 15, 4. फ्रॅक 17 14. योग्य उत्तर विश्लेषण. या शृंखलेचे nवे पद फ्रॅक 1 n अधिक 1 n अधिक 2 असे आहे. याला आपण फ्रॅक 1 n अधिक 1 वजा फ्रॅक 1 n अधिक 2 असे लिहू शकतो. 15 पदांची बेरीज बरोबर फ्रॅक 1 2, फ्रॅक 1 3, अधिक फ्रॅक 1 3, फ्रॅक 1 4, अधिक डॉट्स, अधिक फ्रॅक 1 16, फ्रॅक 1 17. मधली सर्व पदे कट झाल्यावर उरते फ्रॅक 1 2, फ्रॅक 1 17 बरोबर फ्रॅक 17 ते 2 34 बरोबर फ्रॅक 15 34. उत्तर पर्याय 1. फ्रॅक 15 34. प्रश्न 83. एक आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% ने वाढले तर बाजूचे माप 10% कमी झाले तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती? 1 5.1%, 2 5.5%, 3 7.5%, 4 10%. उत्तर 2 5.5%. विश्लेषण. निव्वळ बदल सूत्रानुसार a अधिक b अधिक फ्रॅक ab 100. येथे a बरोबर अधिक 5 वाढ आणि b बरोबर वजा 10 घट. बदल बरोबर 5 ते 10 अधिक फ्रॅक 5 टाइम्स वजा 10 100 बरोबर 5 ते 0.5 दशांश बरोबर वजा 5.5 दशांश. ऋणचिन्ह 10% घट दर्शवते म्हणून त्रुटी 5.5. प्रश्न 84. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे व त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9 रुपये 50 पैसे आहे. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीपेक्षा 40% अधिक असल्यास त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती? 1. 35 रुपये व 49, 2. 40 रुपये व 24, 3. 25 रुपये व 12, 4. 30 रुपये व 18. उत्तर आणि विश्लेषण. दिलेल्या माहितीनुसार आपण टप्प्याटप्प्याने हिशोब करूया. 1. 10 पुस्तकांची एकूण किंमत 10 टाइम्स 16 बरोबर 160. 2. 8 पुस्तकांची एकूण किंमत 8 टाइम्स 9.5 दशांश बरोबर 76. 3. उरलेल्या 2 पुस्तकांची एकूण किंमत 160 ते 76 बरोबर 84. 4. पुस्तकांच्या किमतीचे समीकरण. समजा पहिल्या पुस्तकाची किंमत x आहे तर दुसऱ्या पुस्तकाची किंमत त्यापेक्षा 40% अधिक म्हणजेच 1.4 दशांश x असेल. x अधिक 1.4 दशांश x बरोबर 84. 5. x ची किंमत काढू. 2.4 दशांश x बरोबर 84 x बरोबर फ्रॅक 84. 2.4 दशांश x बरोबर 35. 6. दुसऱ्या पुस्तकाची किंमत 35 अधिक 40% बरोबर 35 अधिक 14 बरोबर 49. योग्य उत्तर पर्याय 1. 35 रुपये व 49 आहे. प्रश्न 85. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते. त्या उपकरणांची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरविलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे? 160, 270.6, 371.6, 475. उत्तर 371.6. विश्लेषण. समजा उपकरणाचे निर्मिती मूल्य 100 रुपये आहे. कंपनीचा 10% नफा मिळवून किंमत बरोबर 100 टाइम्स 1.10 बरोबर 110 2. घाऊक व्यापाऱ्याचा 20% नफा मिळवून किंमत बरोबर 110 टाइम्स 1.20 बरोबर 132 3. किरकोळ व्यापाऱ्याचा 30% नफा मिळवून अंतिम किंमत बरोबर 132 टाइम्स 1.30 बरोबर 171.6 दशांश. एकूण वाढ बरोबर 171.6 दशांश ते 100 बरोबर 71.6 दशांश. ही वाढ मूळ किमतीच्या 71.6 दशांश% आहे. प्रश्न 86 ते 3. पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. जर ते कामं पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागत असतील तर ते कामं पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष, 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागतील? 116, 218,
320 426 उत्तर 116 विश्लेषण 1 कार्यक्षमता तुलना 3 टेक्स मन बरोबर 5 टेक्स बॉयज आणि 5 टेक्स विमन बरोबर 8 टेक्स बॉयज 2 पहिली टोळी 12 पुरुष अधिक 14 मुले बरोबर 12 टाइम्स फ्रॅक 5 3 अधिक 14 बरोबर 20 अधिक 14 बरोबर 34 टेक्स बॉयज त्यांना 24 दिवस लागतात 3 दुसरी टोळी 9 पुरुष अधिक 15 महिला अधिक 12 मुले बरोबर 9 टाइम्स फ्रॅक 5 3 अधिक 15 टाइम्स फ्रॅक 8 5 अधिक 12 बरोबर 15 अधिक 24 अधिक 12 बरोबर 51 टेक्स बॉयज 4 व्यस्त चलनाचा वापर m_1 d_1 बरोबर m_2 d_2 34 टाइम्स 24 बरोबर 51 टाइम्स d_2 रायटरो d_2 बरोबर फ्रॅक 34 टाइम्स 24 51 बरोबर फ्रॅक 2 टाइम्स 24 3 बरोबर 16 टेक्स दिवस प्रश्न 87 एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व फ्रॅक 3-5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल 1 5 तास 30 मी 2 5 तास 20 मी 3 1 3 तास 20 मी 4 6 तास 20 मी उत्तर 2 5 तास 20 मी विश्लेषण 1 फ्रॅक 3-5 भाग भरण्यासाठी 8 तास म्हणजे 480 मिनिटे लागतात 2 उरलेला भाग बरोबर 1 फ्रॅक 3-5 बरोबर फ्रॅक 2-5 भाग 3 तिरकस गुणाकार केल्यास फ्रॅक 2-5 टाइम्स 8 डिव फ्रॅक 3-5 बरोबर फ्रॅक 16 3 टेक्स तास 4 बॉन्ड फ्रॅक 16 3 टेक्स तास बरोबर 5 टेक्स तास आणि फ्रॅक 1 3 टेक्स तास बरोबर 5 टेक्स तास 20 टेक्स्ट मिनिटे प्रश्न 88 वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली 122.12 245.27 351.16 480.30 उत्तर 351.16 विश्लेषण 1 निव्वळ वाढ बरोबर 65% 43% बरोबर 22% 2 ही वाढ 43%च्या तुलनेत काढायची आहे 3 टक्केवारी वाढ बरोबर फ्रॅक टेक्स्ट वाढ टेक्स्ट मूळ किंमत टाइम 100 बरोबर फ्रॅक 2243 टाइम 100 बरोबर फ्रॅक 2243 ॲप्रॉक्स 51.16% प्रश्न 89 एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर कॅरेट 2 आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर कॅरेट 3 आहे तर खांबाची उंची किती असेल 1 4 मीटर 2 3 मीटर 3 2 मीटर 4 5 मीटर उत्तर 1 4 मीटर विश्लेषण 1 वक्र पृष्ठफळ 2 पाय RH इक्वल्स 352 आणि घनफळ ऑफ पाय R टू द पॉवर ऑफ 2H इक्वल्स 2464 2 दोन्ही समीकरणांचा भागाकार केल्यास फ्रॅक PI R टू द पॉवर ऑफ 2H 2 पाय RH इक्वल्स फ्रॅक 2464352 राईट ॲरो फ्रॅक R2 इक्वल्स 7 राईट ॲरो R इक्वल्स 14 मीटर 3 आता पृष्ठफळाच्या सूत्रात टाका 2 टाइम्स फ्रॅक 22 7 टाइम्स 14 टाइम्स H equals 352 4 88 times H equals 352 right arrow H equals 4 मीटर प्रश्न 90 एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52 ते 13 आहे त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे 1 2 0 2 4 0 3 6 0 4 3 0 0 पर्यायात नाही 300 योग्य उत्तर आहे योग्य उत्तर विश्लेषण 1 राज्य बरोबर 52 केंद्रशासित प्रदेश बरोबर 13 2 फरक बरोबर 52 ते 13 बरोबर 39 3 टक्केवारी वाढ बरोबर फ्रॅक 39 13 टाइम्स 100 बरोबर 3 टाइम्स 100 बरोबर 300%. टीप पर्यायांमध्ये 80 हे सर्वाधिक मूल्य दिले आहे परंतु गणितानुसार 300% उत्तर येते. प्रश्न 91 दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1 ते 2 या प्रमाणात आहेत तर त्या संख्यांची बेरीज किती 110 215 320 425 उत्तर 215 विश्लेषण 1 समजा त्या संख्या x आणि 2x आहेत 2 गुणाकार x टाइम्स 2 x बरोबर 50 राईटरो 2 x कॅरेट 2 बरोबर 50 राईटरो x कॅरेट 2 बरोबर 25 राईटरो x बरोबर 5 3 संख्या 5 आणि 10 आहेत 4 त्यांची बेरीज बरोबर 5 अधिक 10 बरोबर 15
प्रश्न 92. सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण नीलाक्षपेक्षा नाही. चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही, तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण? 1 नीलाक्ष, 2 युविका, 3 नमिता, 4 सान्वी. उत्तर 1 नीलाक्ष. विश्लेषण. प्रश्नातील माहितीनुसार उंचीचा क्रम लावूया. 1. सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण नीलाक्षपेक्षा नाही. याचा अर्थ नीलाक्षपेक्षा जास्त, सान्वीपेक्षा जास्त युविका. 2. चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. याचा अर्थ युविकापेक्षा जास्त, चैतालीपेक्षा जास्त नमिता. 3. आता दोन्ही माहिती एकत्र केल्यास पूर्ण क्रम असा होतो: नीलाक्षपेक्षा जास्त, सान्वीपेक्षा जास्त, युविकापेक्षा जास्त, चैतालीपेक्षा जास्त नमिता. यावरून स्पष्ट होते की नीलाक्ष हा सर्वात उंच आहे. प्रश्न 93. खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या शोधा. 118, 217, 323, 421. उत्तर 421. विश्लेषण. जेव्हा एका मुख्य शिरोबिंदूपासून पायावर रेषा ओढल्या जातात तेव्हा त्रिकोण मोजण्यासाठी एक सोपे सूत्र वापरले जाते. 1. आकृतीत पायावर एकूण 6 लहान भाग 1, 2, 3, 4, 5, 6 दिसत आहेत. 2. एकूण त्रिकोणांची संख्या बरोबर या सर्व अंकांची बेरीज. 3. बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बरोबर 21. 4. पर्यायी सूत्र फ्रॅक n अधिक 1 2 बरोबर फ्रॅक 6 टाइम्स 7 2 बरोबर 21. म्हणून आकृतीत एकूण 21 त्रिकोण आहेत. प्रश्न 94. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा. पर्यायी उत्तरे. ऑप्शन्स 1, 2, 3, 4. उत्तर आन्सर 2. सविस्तर विश्लेषण. डिटेल्ड एक्सप्लेनेशन. या प्रश्नामध्ये आकृत्यांमधील तार्किक संबंध, लॉजिकल रिलेशनशिप शोधणे आवश्यक आहे. पहिल्या संचाचे निरीक्षण. सर्कल सेट. डाव्या बाजूच्या वर्तुळात एक लहान पाव वर्तुळ क्वाड्रंटवरच्या डाव्या टॉप लेफ्ट भागात आहे. उजव्या बाजूच्या वर्तुळात तोच लहान भाग खालच्या उजव्या बॉटम राईट भागात गेला आहे आणि तो छायांकित शेडेड झाला आहे, म्हणजे दिशा पूर्णपणे विरुद्ध, डायगनली ऑपोजिट झाली आहे आणि रंग बदलला आहे. 2. दुसऱ्या संचाचे निरीक्षण. रेक्टँगल सेट. प्रश्नचिन्हाच्या आधीच्या आयतामध्ये एक लहान छायांकित आयत वरच्या उजव्या टॉप राईट भागात दिलेला आहे. पहिल्या संचाच्या तर्काप्रमाणे लॉजिकल रूल, उत्तर आकृतीमध्ये हा लहान आयत त्याच्या विरुद्ध कोपऱ्यात डायगनली ऑपोजिट म्हणजेच खालच्या डाव्या बॉटम लेफ्ट भागात जाणे अपेक्षित होते. 3. पर्यायांची पडताळणी. मात्र जर आपण आकृतीमधील आरशातील प्रतिमा, मिरर इमेज किंवा स्थानांतरण पाहिले तर पहिल्या आकृतीत डावीकडून उजवीकडे जाताना स्थिती बदलली आहे. दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय 2 मध्ये लहान आयत वरच्या डाव्या टॉप लेफ्ट कोपऱ्यात आहे, जे पहिल्या आकृतीच्या अगदी उलट स्थिती दर्शवते. तार्किकदृष्ट्या पहिल्या आकृतीमध्ये वरच्या डाव्याकडून खालच्या उजवीकडे असा बदल झाला आहे. दुसऱ्या आकृतीत वरच्या उजव्या कोपऱ्यात सावली आहे, त्यामुळे उत्तर आकृतीत ही सावली वरच्या डाव्या टॉप लेफ्ट भागात दर्शवणारा पर्याय 2 हा सर्वात सुसंगत ठरतो. प्रश्न 95. डॅश एक्स डॅशची किंमत शोधा. पर्यायी उत्तरे. 1 7 2 2 3 8 3 0 2 4 7 1. उत्तर 302. उत्तरासहित विश्लेषण. डिटेल्ड एक्सप्लेनेशन. भूमितीचा नियम. त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनांच्या मापांची बेरीज नेहमी 180 कॅरेट सर्क असते. 2. दिलेली माहिती. आकृतीमध्ये त्रिकोणाचे 3 कोन खालीलप्रमाणे दिले आहेत. पहिला कोन बरोबर 30x कॅरेट सरचे, दुसरा कोन बरोबर 40x कॅरेट सरचे, तिसरा कोन बरोबर 38 अधिक x कॅरेट सरचे. 3. समीकरण मांडणी. नियमानुसार या तिन्ही कोनांची बेरीज 180 कॅरेट सर्क असेल. 4. गणिती प्रक्रिया. प्रथम x असलेल्या पदांची बेरीज करू. 30x अधिक 40x अधिक 1x बरोबर 71x. समीकरण आता असे होईल. 71x अधिक 38 बरोबर 180 38. ला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यास ते वजा होतील. 71x बरोबर 180 ते 38. 71x बरोबर 142. x बरोबर फ्रॅक 142 71 x बरोबर 2. निष्कर्ष म्हणून डॅश एक्स डॅशची किंमत 02 आहे. प्रश्न 96. कपल बरोबर 31,26,11,125 तर डॉट बरोबर 141267820 22212619187 34126787111 441267877. उत्तर
14126782 विश्लेषण या प्रश्नात इंग्रजी मुळाक्षरांच्या वर्णानुक्रमानुसार ए बरोबर 1, बी बरोबर 2, झेड बरोबर 26 किमती घेतल्या आहेत. कपल सी बरोबर 3, ओ बरोबर 15, यू बरोबर 21, पी बरोबर 16, एल बरोबर 12, ई बरोबर 5. परंतु दिलेला कोड 31,26,11,125 असा काहीसा वेगळा वाटतो. जर आपण प्रत्येक अक्षराचा क्रमांक मांडला डी बरोबर 4, ओ बरोबर 15, यू बरोबर 21, जी बरोबर 7, एच बरोबर 8, टी बरोबर 20. पर्याय 1 कडे पाहिल्यास 4, डी 12, ओ उलटक्रम 6, यू उलटक्रम 7, जी 8, एच 20, टी. येथे सुरुवातीचे आणि शेवटचे अक्षर जसेच्या तसे आहेत. दिलेल्या पर्यायानुसार 4,12,67,820 हा सर्वात जवळचा तार्किक पर्याय ठरतो. प्रश्न 97 ते 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती? 19V, 210V, 311V, 414V. उत्तर 414V. विश्लेषण 1. मोनिकाची नवीन स्थिती बरोबर डावीकडून 12वी. 2. तिला उजवीकडे 4 जागा हलवल्यानंतर ती 12व्या स्थानी आली. म्हणजेच तिची जुनी स्थिती बरोबर 12 ते 4 बरोबर डावीकडून 8वी. 3. रांगेतील एकूण मुलीबरोबर 21-4. उजवीकडून तिचे स्थान काढण्याचे सूत्र. टेक्स्ट एकूण वा डेक्स्ट डावीकडून स्थान. अधिक 1-5. उजवीकडून स्थान बरोबर 21 ते 8 अधिक 1 बरोबर 13 अधिक 1 बरोबर 14. म्हणून तिची जुनी जागा उजवीकडून 14वी होती. प्रश्न 98. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल? 118, 245, 3196, 4190. उत्तर 3196. विश्लेषण येथे वरच्या 2 बॉक्समधील अंकांची बेरीज करून त्याचा वर्ग खाली दिला आहे 1. पहिले 2 बॉक्स 5 आणि 1 राईट रो 5 अधिक 1 बरोबर 6. 6चा वर्ग बरोबर 36 2. दुसरे 2 बॉक्स 1 आणि 8 राईट रो 1 अधिक 8 बरोबर 9. 9चा वर्ग बरोबर 81 3. तिसरे 2 बॉक्स 8 आणि 6 राईट रो 8 अधिक 6 बरोबर 14. 14चा वर्ग बरोबर 196. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी 196 येईल. प्रश्न 99. खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे ज्यात एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा. 2, 12, 66, 297, 1485, 5940, 20790. 112, 266, 3297, 41485. उत्तर 3297. विश्लेषण श्रेणीमधील गुणाकाराचा पॅटर्न पाहूया. 2 टाइम्स 6 बरोबर 12 12 टाइम्स 5.5 बरोबर 66. 66 टाइम्स 5 बरोबर 330. येथे 297 दिले आहे जे चुकीचे आहे. पुढील पडताळणी. 330 टाइम्स 4.5 बरोबर 1485. 1485 टाइम्स 4 बरोबर 5940. 5940 टाइम्स 3.5 बरोबर 20790. यावरून स्पष्ट होते की 297 ही संख्या श्रेणीत चुकीची आहे. तिथे 330 हवे होते. प्रश्न 100 ते 1 ते 100च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे? 17, 210, 316, 420. उत्तर 17. उत्तरासहित विश्लेषण डिटेल्ड एक्सप्लेनेशन. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 2 अटी पूर्ण करणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. 1. संख्येला 4 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. 2. त्या संख्येमध्ये 4 हा अंक असला पाहिजे. पायरी 1 ते 1 ते 100 मधील 4 ने भाग जाणाऱ्या आणि 4 अंक असलेल्या संख्यांची यादी करू. 4 ते 4 ने भाग जातो आणि यात 4 आहे. 24 ते 4 ने भाग जातो. 4 टाइम्स 6 बरोबर 24 आणि यात 4 आहे. 40 ते 4 ने भाग जातो. 4 टाइम्स 10 बरोबर 40 आणि यात 4 आहे. 44 ते 4 ने भाग जातो. 4 टाइम्स 11 बरोबर 44 आणि यात 4 आहे. 48 ते 4 ने भाग जातो. 4 टाइम्स 12 बरोबर 48 आणि यात 4 आहे. 64 ते 4 ने भाग जातो. 4 टाइम्स 16 बरोबर 64 आणि यात 4 आहे. 84 ते 4 ने भाग जातो. 4 टाइम्स 21 बरोबर 84 आणि यात 4 आहे. पायरी 2. इतर 4 अंक असलेल्या संख्या का वगळल्या? 14, 34, 54, 74, 94 या संख्यांमध्ये 4 आहे.
पण त्यांना 4ने पूर्ण भाग जात नाही. 41, 42, 43, 45, 45, 46, 47, 49 या संख्यांमध्ये 4 आहे, पण त्यांना 4ने भाग जात नाही. निष्कर्ष वर शोधल्याप्रमाणे एकूण संख्या 4, 24, 40, 44, 48, 64 आणि 84 अशा एकूण 7 संख्या आहेत.